एन.जी. आचार्य रोड, खारदेव नगर, घाटाला चेंबूर ईस्ट. बाळूमामा मंदिरचे पुजारी श्री शहाजी शंकर हेगडकर यांनी मंदिराची स्थापना केली व त्यांनी बाळूमामाविषयी व मंदिराचे महत्त्व चौफेर वार्ताच्या प्रतिनिधींशी मुलाखतीमध्ये सांगितले. माझ्या घोड्याच्या नावाने माझ्या कुत्र्याच्या नावाने बोला बोला बाळूमाच्या नावाने. चौफेर वार्तामध्ये सर आपलं स्वागत आहे. सर काय सांगू मंदिराबद्दल, स्थापना कधी झाली? 2007ला स्थापना झाली मंदिराची. आणि या ठिकाणी पहिल्या स्टार्टिंगला असा प्रॉब्लेम होता की तेल अगरबत्ती आज पण पैसे नव्हते. तर मी रिक्षावाला आहे, मी रिक्षा चालू शकता. तर आम्ही आम्ही इथं पार्किंग घ्यायचो, पार्किंग करून आम्ही रिक्षा मामाचा उदरनिर्वाह करायचो. पण तरी बी काय चालत नव्हतं. पण मामाची प्रसिद्धी एवढी झाली की लोकांना गुण यायला लागला मामापासून. बहुतेक लेडी लोकांना असा गुण आला की मामाने भरपूर लोकांना मुलं दिली. परत ज्यांना कोणा प्रॉब्लेम अडीअडचणी आहेत ते मामाने पूर्ण सॉल्व केली. त्यामुळे इथे एवढी गर्दी वाढली. आज इथं काय घेण्याची गरज आम्हाला नाही. मी दुसऱ्याला मागायचो, पण आता इथं आम्ही असं करतो, आम्ही दुसऱ्याला देतो. दुसरे वेगवेगळे छोटे मंदिर त्यांना आम्ही दान करतो. इथून तांदूळ, गहू, तेल, इतर काही साहित्य लागेल आम्ही दुसऱ्यांना देतो. आता पहिला आम्ही मागून घ्यायचो, पण आता तसं काय प्रॉब्लेम नाही राहिला. कारण मामाने एवढं भरपूर आम्हाला दिलेलं आहे. आणि या ठिकाणी मामा एवढा पावतो की हा नवसाचा बाळूमामा असे बोलतात. आणि प्रत्येक आमोशाला या ठिकाणी भांडार होतो. प्रत्येक रविवारी आंबीला प्रसाद होतो. त्यामुळे इथे एवढं पब्लिक ते प्रमाण बाहेर पहाटे 5 वाजेपर्यंत गर्दी असते, संध्याकाळी 10 वाजेपर्यंत. अजून आजूबाजूंचे वगैरे असं आजूबाजूच्या लोकांचा पहिल्या स्टार्टिंगला मला थोडा त्रास होता, पण आता हल्ली काय त्रास नाही. सर्व लोक एकत्र आहेत. पहिल्यांदा जरा त्रास दिला, त्यांना माहीत नव्हतं, पण आता त्यांना बाळूमामा काय शिवाय हे समजलं. त्यामुळे ते लोक आता येतात, दर्शन घेतात, त्यांचा काही प्रॉब्लेम येत नाही आपल्याला. आणि आता आपलं सहकार्य चांगल्या प्रकारे सहकार्य व्हायला नागरिकांचं इथे. तुम्हाला दादा असं कधी असं म्हणजे बाळूमामाची अशी म्हणजे प्रचिती अचानक म्हणजे स्थापन झालं पाहिजे? मला ज्या वेळेला मी पहिल्यांदा मला आदमापूर कुठेही माहीत नव्हतं. आणि त्यावेळेला माझ्याकडे पैसे नव्हते. मी रिक्षा चालवतो, माझ्याकडे पैसे नव्हते. मी आईचं घंटण घाण ठेवलं आणि मी आईचं घंटण घाण ठेवून मी आदमापूरला गेलो. पण ते आदमापूर आहे कुठं माहीत नाही. त्यामुळे मी जाताना 10,000 घेऊन गेलो. माझा खर्च झाला 1,000च. 1,000मध्ये मी रिटर्न आलो. परत त्या आईला 9,000 दिले परत रिटर्न. त्यानंतर मी मामाचा मला असा लोभ लागला. मी प्रत्येक आमोश चाललो. मी अशा 11 अंश केल्या. 11 अंश केल्याने मला शांती मला वाटली. मग मी असं बोललो की आपण एवढ्याला आपण जातो, माझ्याकडे पैसा आहे पण दुसऱ्याकडे पैसा नाही, दुसरं जग जाणार नाही. त्यामुळे आम्ही इथं मंदिर स्थापन केलं. धन्यवाद दादा. बोला बाळूमाच्या नावाने, बोला बोला बाळूमाच्या नावाने, बाळूमाच्या शेळ्या मेंढ्याच्या नावाने, बाळूमाच्या कुत्र्याच्या नावाने, राजा घोड्याच्या नावाने, बोला बोला बाळूमाच्या नावाने.